नमस्कार, मी सुजाता. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे प्रभू रामचंद्राचा जो आहे तो मूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्सव. तर अयोध्येमध्ये त्या ठिकाणी खूप मोठा हा उत्सव चालू आहे. तर आपण देखील काहीतरी खारीचा वाटा म्हणून प्रभू रामचंद्राचे जे आहे ते काही ऋण मानून करण्याचा प्रयत्न करावा, म्हणून आजच्या व्लॉगमध्ये आम्ही थोडाफार प्रयत्न करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे, उपक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काय आम्ही केलं आजच्या दिवसामध्ये, हा रामोत्सव साजरा करण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला ते पाहणार आहोत. आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे जे येणारे जे आहे ते व्लॉग पाहण्यासाठी. आणि कमेंटमध्ये जरूर लिहा प्रभू श्री रामचंद्र आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर. चला तर मग पुढे कंटिन्यू करूया आजचा व्लॉग. काय काय आजच्या दिवसामध्ये जो ह्या रामोत्सवानिमित्त जो उपक्रम केला तो. श्रीराम उत्सव आज आहे, तर त्यानिमित्ताने माझी चालू आहे रांगोळीची तयारी. तिकडे पण रांगोळी काढली आणि या साईडला रांगोळी काढायची जी आहे ती तयारी चालू आहे. तर आता माझी सर्व रांगोळी जी आहे ती काढून झालेली आहे. तर आज आहे प्रभू श्रीरामचा सोहळा, तर त्यानिमित्त सर्व रांगोळी जी आहे ती तुम्ही दरवाजात काढून झालेली आहे. कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा. आता आपण पुढची तयारी पाहूया. तर आपण पाहू शकत असाल इथं प्रत्येक चौकामध्ये आमच्या इथं असं हे श्रीरामाचा जो आहे तो उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केलेला होता. खूप छान असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला होता. सगळीकडे श्रीरामाच्या जे आहे ते नामाचा जयघोष चालू होता आणि खूप छान असं हे भगवं जे आहे ते वातावरण झालेलं होतं. मन अगदी प्रसन्न होतं हे पाहून. सर्व हे प्रत्येकाच्या दारोदारी अशी फुलांची सजावट आणि खूप छान अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या. त्या ठिकाणी आमच्या शेजारच्याच मामे आहेत, त्यांच्या तिथं खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. राम मंदिर या ठिकाणी कोरलेलं होतं रांगोळीमध्ये. खूप छान वाटलं पाहून, म्हणून मी ते कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. आज हा प्रभू श्रीरामाचा जो सोहळा आहे त्यानिमित्त एखादा चांगला उपक्रम म्हणून आम्ही हे तुळशीचं झाड लावत आहे. हे तुळशीचं झाड मला समीक्षेच्या स्कूलमध्ये हळदी कुंकवाचा जो प्रोग्राम होता त्यावेळेस मिळालं होतं. तर समीक्षेची खूप इच्छा होती की हे तुळस लावायची. हे नवीन जे तुळशीसाठी पॉट आणला होता तर त्याच्यामध्ये तुळस लावायची म्हणून त्याची खूप इच्छा होती. तर आज ह्या सुवर्ण मुहूर्तावरती आम्ही हे तुळशीचं रोप लावत आहोत. एक आपल्याला भविष्यात देखील ही आठवण, हा एवढा अविस्मरणीय जो क्षण आहे त्याची आठवण राहावी म्हणून हे तुळशीचं एक रोपटं लावायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी हे झाड लावून घेत आहे तुळशीचं हे रोपटं. एक मिनिट मम्मी, मी सगळं काढू? काढावंच लागेल नंतर त्याच्यात कसं. तसं नाही काढायचं, माती तशीच ठेवायची. काढते पाळी वाटली हे झाड लावून लावून मग माझ्याकडे टाकायची. आधी नाही ठीक आहे. पाणी टाका.
थोडंसं टाकायचं खाली पाणी जास्त पाणीच तुमचं घेऊन ये पाणी. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण तुमच्या कमेंटने आम्हाला जे आहे ते नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळत जाईल. तर जरूर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढे पण आणखीन काही तयारी केलेली आहे जे आपण पुढे पाहूया. समीक्षाला पाणी घालते तोपर्यंत. प्रभू रामाच्या आठवण राहावी हा एवढा जो अविस्मरणीय क्षण आहे त्याची आठवण राहावी म्हणून हे तुळशीचं रोपटे जे आहे ते आम्ही लावलेलं आहे आता. आणि रोज पाणी घातलं की प्रभू रामाची आठवण होईल त्या निमित्ताने. सावकाश सावकाश. चला आता तुळशीचं रोपटं लावून झालेलं आहे. मंदिराची स्थापना मूर्तीचं नाही, सगळ्या मंदिराची. तर आता श्रीराम मूर्तीची जी आहे ती मूर्ती स्थापना करण्यात आली. त्यावेळेस आम्ही TV समोर बसून हे लाईव्ह लोकेशन जे आहे ते पाहत आहोत. आपल्याला तिथे जाणं तर अयोध्येला शक्य नाही, म्हणून घरूनच आम्ही हा सोहळा जो आहे तो पाहत आहे, हा ऐतिहासिक सणाचे साक्षीदार म्हणून. समीक्षा काढते ड्रॉइंग. कशाचं ड्रॉइंग काढते दाखव. 2 काढलेत आतापर्यंत. हे काढलंय. आता कुठलं काढलेलं आहे ते दाखव. हे नाही आता काढलंय, ह्याचं फक्त पेंटिंग आता केली. आता काढलंय. राम मंदिर जे आहे ते तिने ड्रॉ केलेलं आहे. तुम्ही तिथून नाही दर्शन घेऊ शकता, असे पण घेऊ शकता दर्शन. खूप वेळ तिने मेहनत करून अजून ड्रॉइंग तिचं इनकम्प्लीट आहे. कम्प्लीट झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. इनकम्प्लीट तिला तो कलर राहिलाय ना, नाही कलर करणार, असंच आहे. कलर केल्यावरून छान दिसेल. आजच्या ह्या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? आज तब्बल 500 वर्षानंतर श्रीरामांचा वनवास संपला असं म्हणावं लागेल. 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये या मंदिरामध्ये श्रीरामांचं आज आगमन झालं. आज हा तसा पाहता ऐतिहासिक सोहळा आहे. सुवर्ण दिवस उजाडला. सर्व हिंदूंसाठी आजचा हा दिवस म्हणजे सुवर्ण दिवस आहे. माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी साहेब यांच्या प्रयत्नाने, पुढाकाराने व वंदनीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाने आजचा हा सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यांचं खूप खूप आभार व त्यांचं खूप मोठं योगदान आहे याला. माझी प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगितलेली आहे, माझं मत व्यक्त केलं आहे. तुमचं मत काय आहे व तुमची प्रतिक्रिया काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आम्ही त्याला उत्तर देऊ. जर काय तुमच्या शंका असतील किंवा जर काय असेल तर आम्ही ते तुम्हाला स्पष्टीकरण त्यात देऊ शकतो. तर आता दिवे लावते. संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळे दिवे लावायची तयारी चालू आहे.
हे आहे आमच्या कॉलनीतलं दृश्य. दिवाळीप्रमाणे जे आहे ते सर्व दिसत आहे. सगळीकडे लाइटिंग वगैरे केलेलं आहे. सगळ्यांच्या घरी दिवे वगैरे लागलेले आहेत. गेली हो बनवलेलं होतं का? काय बनवलेलं होतं का? नाही बाई हो. आता बनवले असेल त्याला त्यामुळे मोठा असा इथं रामोत्सवानिमित्त कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि मी तुम्हाला दाखवते इथलं दृश्य. रामायण वगैरे या ठिकाणी जो आहे तो सादर करण्यात आला. भरपूर लोक जे आहेत ते जमा झालेले आहेत त्या ठिकाणी. मी दाखवते तुम्हाला इथं कॅमेरा टर्न करून. या पद्धती एवढी जी गर्दी जी आहे त्या ठिकाणी हे रामोत्सव साजरा करण्यासाठी आलेले लोक आहेत. आता संपला कार्यक्रम आणि आता लोक सगळे निघालेले आहेत. अशी रामाची जी आहे ती मूर्ती खूप सुंदर अशी त्या ठिकाणी दिसत आहे. आणि आजचा हा तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे येणारे जे आहे ते पुढचे डेली व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. चला आता आम्ही निघालो. इथला कार्यक्रम संपला आणि आता घरी निघालो आम्ही. तोपर्यंत आरती चालू झाली आता. तिने पण कशी आली. लय पब्लिक गेली. तुम्हाला माहिती आहे का रोड माणसाला हा होती दिसत होती ना लोक गेलेली भरपूर. लोक किती होते मग हो. लोक गेले. चला तर अशी सर्व जे आहे ती आमच्याकडे तयारी आज प्रभू श्रीरामाच्या उत्सवानिमित्त केलेली होती. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच येणारे जे आहे ते पुढचे व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर. जय श्रीराम.